दुपारचे 2 वाजलेले असतात. बाजार चालू असतो. लोकांची गर्दी असते. लोक ये-जा करत असतात आणि याच दरम्यान एक मुलगी मोठमोठ्याने रडत असते, ओरडत असते. एवढ्या गर्दीमध्ये ती मोठमोठ्याने म्हणत असते की कोणीतरी पोलिसांना कॉल करा. मला पोलिसांसोबत काहीतरी बोलायचं आहे. मला पोलिसांकडे घेऊन चला. लोक त्या ठिकाणी जमा होतात. तिला विचारतात, मात्र ती एकच म्हणत असते की मला पोलिसांसोबत कॉन्टॅक्ट करून द्या. तर त्या गर्दीमधून कोणी पोलिसांना कॉल केला आणि DSP नंदन कुमार आपल्या टीमसोबत त्या मुलीजवळ आले. नंतर त्या मुलीला घेऊन आपल्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि त्यानंतर त्या मुलीला विचारण्यात आलं की नक्की काय झाले. तेव्हा ती मुलगी तिची पूर्ण कहाणी सांगू लागली आणि ती कहाणी ज्यांनी ज्यांनी ऐकली त्यांच्या सर्वांच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहिलं नाही. नक्की त्या मुलीसोबत काय घडले होते, काय आहे संपूर्ण कहाणी पूर्ण सांगेल. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजची आपली सत्य घटना समोर आली आहे बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यामधून. बेगुसराय जिल्ह्यामध्ये बखरी नावाचे पोलीस स्टेशन आहे आणि या बखरी पोलीस स्टेशन अंतर्गत नरलघाट एक जागा आहे. मात्र या घटनेची सुरुवात बिहारच्या सीतामढी जिल्ह्यामधून होते. सीतामढी जिल्ह्यामध्ये एक मुलगी जिचं वय 13 वर्ष असतं. मुलीचं नाव खुशी. ही आपल्या आई वडिलांसोबत अगदी खुशीपूर्वक राहत असते. अगदी हसतं खेळतं कुटुंब होतं. खुशीचे आई वडील होते. खुशीचे वडील हे मेहनत मजुरी करणारे व्यक्ती होते. त्यांच्याकडे घराशिवाय दुसरं काही नव्हतं. जमीन वगैरे तर काही नव्हतीच. त्यांना रोजचं काहीतरी काम करण्यासाठी जावं लागायचं आणि त्या कामातून जे काही पैसे येतील त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. खुशी जी होती ही शाळेमध्ये शिक्षण घेत होती आणि शाळेमध्ये तिला कसलीही गोष्ट कमी आली तर ती तिच्या वडिलांना सांगायची आणि तिचे वडील तिला कोणतीही गोष्ट कमी पडू देत नव्हते. ते मेहनत मजुरी करायचे, रात्रंदिवस कष्ट करायचे, मात्र मुलीला काही कमी पडून देत नव्हते. त्याचं कारण एकच होतं की त्यांना जी मजुरी मेहनत करावी लागली त्यांना वाटत होतं की आपल्या एकुलत्या एका मुलीला अशी मेहनत मजुरी करण्याची वेळ येऊ नये. तिने शिकून काहीतरी ऑफिसर बनावं अशी त्यांची इच्छा होती आणि मुलगी देखील तिच्या वडिलांचं स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी तयार होती. मुलगी देखील अभ्यासात हुशार होती आणि खूप अभ्यास करायची. मुलीने फक्त वडिलांकडे डिमांड करायची की मला पेन नाहीये, तर वडील कुठूनही तिला कशाही पद्धतीने पेन घेऊन देणार. मुलीने जी वस्तू सांगितली ती वस्तू तिचे वडील हे तिला पुरवत होते. बदल्यात तिचे वडील तिला एकच म्हणायचे की तू फक्त माझं स्वप्न पूर्ण कर. मी तुला कसली कमी पडू देत नाही, मात्र तू काहीतरी बनून दाखव. आणि असेच दिवस जात राहिले. मात्र हळूहळू वडिलांच्या या अपार कष्टामुळे, अपार मेहनतीमुळे त्यांचं शरीर त्यांना साथ देत नव्हतं. त्यांची तब्येत अचानक खराब होऊ लागली. त्यांना आजारपण जडलं आणि त्यांच्या आजारामध्ये आता खूप सारा खर्च येऊ लागला. आजार नीट करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जावे लागत होते आणि अशा प्रकारे त्यांनी जमवलेला आत्तापर्यंतचा सर्व पैसा त्या ठिकाणी खर्च झाला होता. आता खुशीची जी आई असते, ही खुशीची आई आपल्या पतीच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी तिने जमवलेले देखील सर्व पैसे त्या हॉस्पिटलमध्ये देते आणि तरी देखील पैसे संपतात तर ती आपले घर देखील गहाण ठेवते आणि एक्स्ट्रा पैसे घेऊन हॉस्पिटलमध्ये भरते. तरी देखील त्यांचा इलाज होत नव्हता. म्हणून खुशीची आई ही लोकांच्या इथे आता झाडू पोछा करू लागली होती, भांडे धुवू लागली होती, स्वयंपाक करू लागली होती. मात्र नियतीला काहीतरी औरच मान्य होतं. खुशीचे जे वडील होते ते आजारपणामुळे त्यांचं दुर्दैवी निधन झालं. आता जेव्हा खुशीच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या जवळ येण्यासाठी देखील कोणी नातेवाईक तयार नव्हते. कारण यांची गरिबी होती. हॉस्पिटलमध्ये यांचा खर्च सुरू होता. जर यांच्या जवळ गेलं तर आपल्याला पैसे द्यावे लागतील असं नातेवाईकांना वाटायचं. त्यामुळे नातेवाईकांनी यांच्यापासून संपर्क तोडला होता. खुशीच्या घराजवळचे जे लोक होते त्यांनी तिच्या वडिलांचा अंतिम संस्कार केला. आता वडील तर गेले होते, मात्र आता खुशी आणि खुशीची आई हे पूर्णपणे उघड्यावरती पडले होते. वडिलांच्या हॉस्पिटल खर्चामुळे त्यांनी सर्व काही, आपलं जे काही घर होतं ते देखील विकून टाकलं होतं आणि आता त्यांना खाण्याचे देखील प्रॉब्लेम येऊ लागले होते. 2 दिवसांपासून खुशीची आई आणि खुशी हे उपाशी होते. या दरम्यान खुशीचं जे शिक्षण होतं हे तर त्या ठिकाणी अपूर्णच राहिलं होतं. मात्र आता त्यांना खायला सुद्धा भेटत नव्हतं. त्यांच्या जवळ कोणीही येण्यासाठी तयार नव्हतं. आता खुशीची जी आई असते हिला बघवत नाही, आपली मुलगी उपाशी राहत आहे. त्यामुळे
खुशीची आई फक्त आपलं पोट भरण्यासाठी एक निर्णय घेते. ती आपल्या मुलीला घेते आणि सीतामढी रेल्वे स्टेशनवरती जाते आणि त्या ठिकाणी भीक मागू लागते. खुशी आणि खुशीची आई यांचं पूर्णपणे संसार उद्ध्वस्त झाला होता. वडील गेले होते, ते पूर्णपणे बेघर झाले होते आणि सीतामढी रेल्वे स्टेशनमध्ये जाऊन आता भीक मागू लागले होते. दिवसाचे 100-200 रुपये मिळायचे आणि त्यामधूनच ते आपले पोट भरत होते. अशाच प्रकारे आता हे रस्त्यावरती आले होते आणि भीक मागून आपलं जीवनयापन करू लागले होते. असेच दिवस पुढे सरकत होते. मात्र खुशी जी असते, ही खुशी ज्या ठिकाणी भीक मागत असते त्या खुशीला कोणीतरी व्यक्ती नोटीस करत असतो. नेहमी तिच्याकडे बघत असतो आणि तिच्या हालचालींवरती लक्ष ठेवत असतो. खुशी कुठे जाते, काय करते, तो व्यक्ती अनेक दिवसांपासून तिच्या मागावरती असतो. ही गोष्ट खुशीला देखील दिसत असते आणि एक दिवस ही खुशी त्या व्यक्तीला विचारते की आपण माझ्याकडे असे का बघत असतात. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की तू इतकी 13-14 वर्षांची मुलगी आहे, तुझं हे दुःख मला बघवत नाही, तुझं तर हे शिकण्याचं वय आहे आणि तू इथे भीक मागत आहे, हे मला अजिबात आवडत नाही. मला तू माझ्या मुलीसारखी वाटते, मला तुझी खूप कीव येते म्हणून मी तुझ्याकडे बघत असतो. तो व्यक्ती तिला भिकेमध्ये 100-200 रुपये देतो, तिला जेवण करण्यासाठी वडापाव घेऊन येतो आणि त्यानंतर त्या मुलीला तो व्यक्ती विचारू लागतो की तू कुठे राहते, काय करते. तेव्हा ती मुलगी खुशी ही तिची संपूर्ण कहाणी त्या व्यक्तीला सांगते. तर तो व्यक्ती कोण आहे, काय आहे याबद्दल खुशी काही विचारत नाही, कारण त्या व्यक्तीने तिला खूप सारे स्वप्न दाखवलेले असतात. तो व्यक्ती म्हणतो की तुझं जे अधुरं शिक्षण राहिलेलं आहे ते सर्व शिक्षण मी पूर्ण करेल, तुला माझ्यासोबत यावं लागेल. मात्र खुशी त्याला नकार देते. खुशी म्हणते की मी येथे माझ्या आईसोबत राहते आणि आईला सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही. मात्र तो व्यक्ती खुशीला म्हणतो की जर तू तुझं बाकीचं अधुरं राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं, तू काहीतरी तुझ्या आयुष्यात बनली, तर तुझ्या आईला येथे भीक मागण्याची गरज पडणार नाही. तू तुझ्या आईला एक नवीन घर घेऊन देऊ शकते आणि त्या घरामध्ये तुझी आई राहील, तू राहशील, अगदी खुशीपूर्वक तुम्ही राहाल. खुशीला आता त्या व्यक्तीवरती खूप विश्वास येऊ लागला होता. खुशीला वाटत होते की कदाचित आपले जे वडील वारले त्या वडिलांप्रमाणेच आपल्याला कोणीतरी असा दाता मिळाला आहे आणि तो आपली पूर्ण काळजी घेतो, त्याला आपली खूप चिंता आहे. आता ही खुशी त्याला म्हणते की मी माझं जे बाकीचं राहिलेलं शिक्षण आहे ते मी ऑनलाईन करू शकते, मोबाईलवरती देखील आता अभ्यास करता येतो, त्यामुळे तुम्ही मला एक मोबाईल घेऊन देऊ शकता का. तेव्हा तो व्यक्ती निसंकोचपणे तिला एक मोबाईल घेऊन देतो आणि आता ही खुशी मोबाईलमध्ये यूट्यूबमध्ये शिक्षणाचे व्हिडिओ बघू लागते आणि खूप खुश असते. आणि तो जो व्यक्ती असतो तो नेहमीच खुशीकडे येत असतो, खुशीला विचारत असतो, तिला कॉल करत असतो की कसं चालू आहे, तू मोबाईलमध्ये बघून शिकते की नाही. असं सर्व ती खुशी त्या व्यक्तीवरती खूप विश्वास करू लागली होती आणि तो व्यक्ती देखील तिच्यासोबत अगदी प्रेमाने बोलू लागला होता. असेच दिवस पुढे सरकत होते. आता त्या व्यक्तीची आणि खुशीची ओळख होऊन अनेक महिने झाले होते आणि तो व्यक्ती आता खुशीला म्हणत होता की तू अभ्यास करत आहे आणि तू जे भीक मागत आहे ही गोष्ट मला अजिबात पटत नाही, त्यापेक्षा तू एखादा जॉब करू शकते. आता खुशी म्हणते की माझं वय आत्ता 13-14 वर्ष आहे, मला जॉब कोण देणार. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की माझ्या खूप साऱ्या ओळखी आहे, मी तुला नक्की जॉब मिळवून देईल, मात्र तुला हे रेल्वे स्टेशन सोडून दुसरीकडे यावे लागेल. तेव्हा खुशी म्हणते की इथे माझी आई असते आणि आईला सोडून मी दुसरीकडे जाऊ शकत नाही. मात्र तो व्यक्ती आता तिला प्रत्यक्ष भेटतो आणि तिला म्हणतो की जर तू तिकडे येऊन जॉब केला, तुझं शिक्षण पूर्ण केलं, तू काहीतरी नोकरीला लागशील आणि त्यानंतर तुझ्या आईचं कल्याण होईल. ही गोष्ट खुशीच्या मनामध्ये बिंबते आणि त्यानंतर ही खुशी त्या व्यक्तीचं ऐकण्यासाठी तयार होते. अखेर त्या व्यक्तीने खुशीला पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढले होते. म्हणजे तिच्यासाठी तो एक फरिश्ता बनला होता, एक देव माणूस होता आणि तो व्यक्ती खुशीला म्हणत होता की तुझ्या आईला काही सांगू नको, तुझ्या आईला येथेच सीतामढी रेल्वे स्टेशनला भीक मागू दे, तू तिकडे जॉब पण कर आणि शिक्षण पण कर, तुझ्या आईला तू तिथून आल्यानंतर सरप्राईज दे, तुझी आई खूप खुश होईल. आणि त्या 13-14 वर्षांच्या मुलीला देखील त्या व्यक्तीवरती भरोसा होता आणि ही खुशी देखील आपल्या आईच्या पुढील भविष्यासाठी आईला न सांगता त्या व्यक्तीसोबत सीतामढी रेल्वे स्टेशनवरती रेल्वेमध्ये बसते आणि बेगुसराय रेल्वे स्टेशनला जाऊन पोहोचते. बेगुसराय रेल्वे स्टेशनवरून खुशी आणि तो व्यक्ती एक ऑटो पकडतात आणि नरल घाट जागेवरती जातात.
त्यानंतर खुशी विचारते की आपण या ठिकाणी कुठे आलो. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की याच ठिकाणी तुला जॉब मिळून जाईल, झाडांना पाणी वगैरे घालण्याचं काम असेल आणि सर्व काही ठीकठाक होईल, तुझी राहण्याची व्यवस्था येथे करतो आणि तुला शिक्षणाचं देखील येथून सोय करतो. अशा प्रकारे तो व्यक्ती खुशीला घेऊन त्या नरलघाट जागेवरती एका ठिकाणावरती जातो. आता तो जो व्यक्ती असतो हा खुशीला एका व्यक्तीकडे घेऊन जातो. तो व्यक्ती त्या ठिकाणी टेबल पुढे बसलेला असतो आणि त्या व्यक्तीसमोरच हा दुसरा व्यक्ती आणि खुशी त्या ठिकाणी बसतात. खुशीपुढे खूप सारं जेवण वगैरे ठेवण्यात येतं. खुशी भरपेट त्या ठिकाणी जेवण वगैरे करते आणि त्यानंतर खुशीला जो व्यक्ती घेऊन आला होता तो हात धुण्याच्या निमित्ताने जातो आणि त्या ठिकाणावरून गायब होऊन जातो. आता खुशी इकडे तिकडे बघू लागते की मला जे व्यक्ती घेऊन आले ते नक्की गेले कुठे. त्या व्यक्तीने खुशीला ज्या व्यक्तीकडे सोडले होते त्या व्यक्तीला खुशी विचारते की मला जे घेऊन आले ते कुठे गेले. तेव्हा तो व्यक्ती तिला सांगू लागतो की तुला त्या व्यक्तीने विकले आहे आणि आता तुला आमच्याकडे देहव्यापार करावा लागेल. खुशी जशी त्या व्यक्तीकडून ऐकते की तू विकल्या गेली आहे तेव्हा खुशीच्या पायाखालून जमीन सरकते. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या आईचा चेहरा येऊ लागतो. खुशीला खूप वाईट वाटते. तिच्या डोळ्यांमधून अश्रू निघू लागतात. तिने एका व्यक्तीवरती देवा समान विश्वास ठेवला होता आणि त्या व्यक्तीनेच तिला आता या नरकामध्ये आणून पोहोचवले होते. तिचा व्यापार केला होता, तिला विकून टाकले होते. खुशीला सर्व गोष्टी आठवत होत्या, कसे तिचे वडील तिच्यासाठी सर्व गोष्टी पुरवत होते. तिला शिक्षणासाठी जी काही गोष्ट कमी पडली ती गोष्ट तिचे वडील आणून देत होते आणि तिच्या वडिलांचं आणि तिचं एकच स्वप्न होतं की आयुष्यामध्ये काहीतरी बनवून दाखवायचं आणि आपली गरिबी दूर करायची. मात्र तिच्या स्वप्नांचं सर्व चकनाचूर होताना तिला दिसत होतं. तिने विचार काय केला होता आणि तिच्यासोबत हे काय घडत होतं. ती आपल्या नशिबाला दोष देत होती आणि त्या ठिकाणी रडल्याशिवाय दुसरा तिच्याकडे कोणताही पर्याय नव्हता, कारण ती एक बेबस मुलगी होती. तिच्या हातामध्ये तिचं स्वातंत्र्य आता राहिलं नव्हतं. आता खुशीला एका रूममध्ये पाठवण्यात येतं आणि खुशीला सांगण्यात येतं की एक कस्टमर आला आहे, त्या कस्टमर सोबत तुला त्या ठिकाणी संबंध बनवावे लागतील. खुशी जेव्हा हे ऐकते तेव्हा खुशी स्पष्ट नकार देते. मात्र त्या ठिकाणी ती विकल्या गेलेली असते. जर कोणी नकार दिला तर तेथे जबरन मारपीटही होत असते. खुशी जर या गोष्टीसाठी कस्टमर करण्यासाठी नाही म्हटली तर बेल्टाने तिची पिटाई होऊ लागली होती. खुशीला त्या ठिकाणी जेवण देखील जात नव्हते. मात्र 3-4 दिवस उपाशी राहिल्यानंतर तिला जेवणही करावं लागत होतं आणि उपाशीपोटी बेल्टांचा इतका मार खाल्ल्यानंतर तिला जबरदस्तीने तो व्यापार देखील करावा लागत होता, कस्टमर देखील करावे लागत होते. आता या खुशीकडे दिवसातून 4-5 कस्टमर येऊ लागले होते आणि तिच्या देहाचे लचके तोडू लागले होते. तरी देखील खुशी अधूनमधून त्यांना नकार द्यायची, त्यांना म्हणायची की मला सोडून द्या. मात्र तिचं ऐकणारं कोणीही नव्हतं. एक जण तिला बेल्टने खूप मारहाण करायचा. खुशी तरी देखील नाही म्हणायची. या खुशीजवळ एक मुलगी यायची, तिला तिची अवस्था बघवत नव्हती आणि ती मुलगी खुशीला समजावून सांगायची की तुला जी ही व्यक्ती बेल्टने मारते हिचं नाव अब्बास खलिफा आहे आणि हीच व्यक्ती हा देह व्यापार चालवते. ती मुलगी म्हणते की अब्बास खलिफा जसे सांगेल तसे करावेच लागेल, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि येथून निघून जाऊ शकत नाही. खुशी विचार करायची की येथून आपण निसटू. मात्र अब्बास खलिफा हा नेहमी त्या ठिकाणी निगराणीमध्ये असायचा. जेव्हा कधी अब्बास खलिफाला नमाज पडण्यासाठी जायचे असायचे तेव्हा तो बाकीची मुलं त्या ठिकाणी निगराणीवरती ठेवायचा, पहाऱ्यावरती ठेवायचा आणि अशा प्रकारे ही खुशी पूर्णपणे त्या ठिकाणी बंदिस्त झाली होती आणि जबरदस्तीने तिला नको ते करावं लागत होतं. आता तिच्याकडे दुसरा कसलाही पर्याय नव्हता. खुशी नेहमी देवाकडे एकच प्रार्थना करायची की मला माझ्या आईला भेटू दे आणि मला या नरक यातनेमधून दूर कर. अनेक महिने खुशी या नरकाच्या जाळ्यामध्ये फसली होती, अडकली होती. तिला काही केल्या निघण्याचा चान्स नव्हता. मात्र ती याच संधीच्या शोधात होती की कधी हा पहारा कमी होईल, कधी हा अब्बास खलिफा या ठिकाणावरून जाईल आणि कधी हे मुलं या पहाऱ्यावरून बाजूला होतील आणि मी येथून निसटेल. 12 डिसेंबर 2025चा दिवस असतो. वार शुक्रवार असतो. दुपारचे 1 वाजलेले असतात आणि नमाजचा टाईम झालेला असतो. जसा नमाजचा टाईम होतो तसा अब्बास खलिफा हा नमाज पडण्यासाठी जातो. मात्र तो गेल्यानंतर तो बाकीच्या मुलांना देखील त्या ठिकाणी पहाऱ्याला सोडत असायचा. मात्र अब्बास खलिफा गेल्यानंतर त्या मुलांनी देखील टाळाटाळ
टाळ केली आणि ते देखील त्या ठिकाणावरून गायब झाले. खुशीला आपला रस्ता पूर्णपणे व्यवस्थित दिसू लागला, तिला बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागला आणि खुशीने थोडाही विलंब न लावता त्या ठिकाणावरून अलगद बाहेर पडली आणि जशी ती त्या नरकातून बाहेर आली तसं ती गर्दीच्या दिशेने पळू लागली आणि खूप दूरवर पळत पळत गेल्यानंतर तिने बघितले की लोक किती आनंदाने या ठिकाणी आझाद आहेत. ते बाजारमध्ये फिरत आहेत, कोणी हसत आहे, कोणी बोलत आहे आणि ती अनेक महिन्यांपासून त्या जाळ्यामध्ये अडकली होती. तिने बाहेर आल्यानंतर एक मोकळा श्वास घेतला. तिला आनंदही होत होता, मात्र तिला दुःखही होत होतं. तिला भीती वाटत होती की अब्बास खलिफाचे लोक येतील आणि मला पुन्हा पकडून नेतील. त्यामुळे ती मोठमोठ्याने त्या गर्दीच्या ठिकाणी ओरडू लागते आणि प्रचंड रडते. तेव्हा त्या ठिकाणी गर्दी जमते आणि त्या मुलीला विचारू लागतात लोक की नक्की काय झालं, तू का रडत आहे. तेव्हा ती मुलगी त्या व्यक्तींना फक्त एकच सांगत असते की मला पोलीस स्टेशनला घेऊन चला, कोणीतरी पोलिसांना बोलवा. कारण त्या लोकांना देखील तिला सांगण्याची हिंमत नसते. कदाचित अब्बास खलिफाचे कोणीतरी लोक या गर्दीमध्ये देखील असतील असं तिला वाटत असतं. ती फक्त एकच म्हणत असते की कोणीतरी माझ्यासाठी पोलिसांना कॉल करा. आणि नंतर त्या गर्दीमधून एक व्यक्तीने पोलीस स्टेशनला संपर्क साधला आणि कॉल केल्यानंतर 10 मिनिटातच त्या ठिकाणी DSP कुंदन कुमार आपल्या टीम सोबत येतात आणि खुशीला आपल्या गाडीमध्ये बसवून पोलीस स्टेशनला घेऊन जातात. पोलीस आल्यानंतर देखील खुशीला आनंद होतो. खुशी खूप रडत असते. पोलीस स्टेशनला गेली तरी देखील ती रडत असते. DSP नंदन कुमार तिला पाणी पिण्यासाठी देतात, तिला शांत करतात आणि त्यानंतर तिला विचारण्यात येतं नक्की काय झालं. तेव्हा ही खुशी DSP नंदन कुमार यांना तिच्यासोबत घडलेली संपूर्ण कहाणी जशीच्या तशी सांगते. आता DSP नंदन कुमार जेव्हा ऐकतात की अब्बास खलिफा नावाची व्यक्ती आहे आणि ही त्या ठिकाणी असे दुसरे कारण सांगून देह व्यापार चालवते, तेव्हा DSP नंदन कुमार आपल्या पोलीस टीमसोबत त्या ठिकाणी छापेमारी करतात. मात्र तो जो मेन नराधम असतो अब्बास खलिफा, तो त्या ठिकाणावरून फरार होऊन जातो. तरी देखील बेगुसरायचे SP मनीष कुमार यांचं असं म्हणणं आहे की आम्ही अशा लोकांना सोडणार नाही, जे लोक गरीब मुलींना अशा पद्धतीने फसवून त्या ठिकाणी घेऊन जातात आणि त्यांच्यासोबत जबरदस्तीने देह व्यापार करतात, त्यांचं आयुष्य बर्बाद करून टाकतात. अशा कोणत्याही लोकांना आम्ही सोडणार नाही आणि या मुलीला खुशीला हिच्या आईपर्यंत आम्ही सुखरूप पोहोचून देऊ. मित्रांनो, ही जी घटना घडली आहे ही अतिशय सत्य घटना आहे. मात्र मी या घटनेमध्ये जे खुशी नावाचं जे पात्र घेतलेलं आहे ते खुशी नाव बदललेलं आहे आणि जो थंबनेलवरती फोटो लावलेला आहे तो AI जनरेटेड फोटो आहेत. कारण हिच्यासोबत वाईट झालेलं आहे आणि हिचं खरं नाव, खरा फोटो टाकून मी हिच्यासोबत आणखी वाईट करू इच्छित नाही. आपल्या या व्हिडिओमधून अनेक बहिणींना शिकण्यासाठी देखील भेटते की एक चपाती खायची तर अर्धी चपाती खा, मात्र आपल्या कुटुंबासोबत राहा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या प्रेमामध्ये किंवा दुसऱ्या कोणाला स्वतःला समर्पित करू नका. कारण या दुनियेमध्ये माणसाच्या रूपात राक्षस फिरत आहे. सावध रहा, सजग रहा. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपणास जागरूक करणे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, धन्यवाद.